गुड मॉर्निंग. कशी आहात माझी यूट्यूब फॅमिली? तर मी आहे श्लोकची आई आणि आज मी आली आहे बँगलोरच्या प्रसिद्ध इस्कॉन मंदिरात. हे जगातल्या मोठ्या इस्कॉन मंदिरापैकी एक आहे. इथली भव्य वास्तू, मंदिराचा परिसर आणि मुख्य म्हणजे श्री राधाकृष्ण यांच्या मूर्तीचं दर्शन मनाला खूप शांतता देतं. जर तुम्ही बँगलोरला येत असाल तर या सुंदर मंदिराला नक्की भेट द्या. चला तर मग एकत्र दर्शन घेऊया. बँगलोरच्या गजबजलेल्या शहरात वसलेलं एक असं ठिकाण जिथे पाऊल ठेवताच मन अगदी प्रसन्न होतं ते म्हणजे राजाजीनगरमधलं इस्कॉन मंदिर. आधुनिक काच आणि पारंपरिक गोपुराचा हा अप्रतिम संगम पाहताच राहतो. मंदिरातली कृष्ण भक्ती, तो महाप्रसाद आणि इथली प्रसन्न ऊर्जा तुमचा संपूर्ण दिवस बनवून टाकेल. तुम्ही कधी इस्कॉन मंदिराला भेट दिली आहे का? हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मंदिरामध्ये जाताना चेकिंग करून तुम्हाला बॅग ठेवण्यासाठी खूप अशी छान व्यवस्था केलेली आहे. तसेच तुमच्या चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान व्यवस्था केलेली आहे. मंदिरामध्ये जाताना खूप छान म्हणजे पाय धुण्याची व्यवस्था सुद्धा खूप छान केलेली आहे. जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. असे पाय धुवून मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर चला एकत्र मिळून आपण अशा या सुंदर मंदिराचे दर्शन घेऊया. तर पाहूया मंदिर परिसराची वैशिष्ट्ये आणि काही खास गोष्टी. भव्य वास्तू आणि टेकडी. हे मंदिर एका टेकडीवर बांधलेले आहे ज्याला हरिकृष्ण हिल असे म्हणतात. 1997 मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले होते. काच आणि गोपुराचा संगम. मंदिराची रचना आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही शैलींचा मिलाफ आहे. यात वापरलेली काच आणि वरचे भव्य पांढरे गोपूर हे दुरूनच लोकांचे लक्ष वेधून घेतात. 56 फूट उंच ध्वजास्तंभ. मंदिराच्या समोरील बाजूस सुमारे 56 फूट उंच असलेला सोन्याचा मुलामा दिलेला ध्वजस्तंभ आणि 7 फूट उंच सुदर्शन चक्र हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. मुख्य गाभारा आणि मूर्ती. मंदिरात केवळ श्री राधाकृष्णच नाही तर श्रीकृष्ण बलराम, श्रीकृष्ण नितळ गौरांग, श्री प्रल्हाद नरसिंह आणि श्री श्रीनिवास गोविंद यांच्या अत्यंत विलोभनीय आणि सुंदर मूर्ती आहेत. मित्रांनो, बँगलोरच्या राजाजीनगरमध्ये असलेल्या या इस्कॉन मंदिराची भव्यता खरोखरच पाहण्यासारखी आहे. हरे कृष्ण हिल नावाच्या टेकडीवर वसलेलं हे आधुनिक मंदिर आधुनिक काच आणि भव्य गोपुराचा अप्रतिम नमुना आहे. इथे आत जाताना आपल्याला श्री राधाकृष्ण, कृष्ण बलराम आणि भगवान नरसिंहदेवांचे दर्शन होते. मंदिराच्या खांबावरील कोरीव काम आणि इथली व्यवस्था मनाला थक्क करते. इस्कॉन मंदिरात येण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथे मिळणारी मानसिक शांतता. जेव्हा तुम्ही मुख्य मंदिरात जाता तेव्हा तिथे चालणारा हरे कृष्ण मंत्राचा जप आणि भक्तांचा उत्साह पाहून तुम्ही स्वतःला विसरून जाता. आणि हो, दर्शन झाल्यानंतर मिळणारा गरमागरम खिचडी महाप्रसाद घ्यायला अजिबात विसरू नका. हा अनुभव खरोखरच
तर सुंदर अशा मन प्रसन्न करणाऱ्या दर्शनानंतर आम्ही गेलो ते म्हणजे इस्कॉनमधील गरमागरम खिचडी प्रसाद घ्यायला. आवारात खरेदीसाठी खूप मोठे आणि सुंदर काउंटर्स आहेत, जिथे तुम्हाला आध्यात्मिक वस्तू, घराच्या देवाऱ्यासाठी गोष्टी आणि सुंदर भेटवस्तू मिळतात. तर दक्षिणाकृती हस्तकला केंद्र हा पारंपरिक भारतीय कला आणि हस्तकलेचा भव्य सेल कम एक्झिबिशन काउंटर आहे. इथे स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय सुंदर वस्तू ठेवलेल्या असतात. मूर्ती आणि फेमस धातू, लाकूड आणि संगमरवरी दगडांपासून बनवलेल्या अतिशय सुंदर श्रीकृष्ण आणि राधाकृष्णाच्या मूर्ती, पूजेचं साहित्य, पितळेच्या आणि तांब्याच्या सुंदर नक्षीकाम केलेली पूजा ताटं, दिवे, धूपदान आणि छोट्या घंटा, डिओशनल आणि फॅमिली गिफ्ट्स. मुख्य मंदिराबाहेर पडताना एका मोठ्या परिसरात रांगेत अनेक काउंटर्स आहेत, जिथे कुटुंबासाठी खरेदी करता येते. टी शर्ट्स आणि बॅग्स, बालकृष्णाचे फोटो किंवा हरिकृष्ण महामंत्राचा प्रिंट केलेले कॉटन टी शर्ट आणि ट्रॅडिशनल झोले, मुलांसाठी खेळणी, कृष्णाच्या गोष्टींची कॉमिक्स, ॲक्टिव्हिटी बुक आणि मऊ खेळणी, जप माळ आणि मणी, तुळशीची माळ, गळ्यात घालण्याचे मणी आणि जप करण्याची पिशवी, आध्यात्मिक पुस्तके. इथे स्वामी प्रभुपादांनी लिहिलेली भगवद्गीता मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय लहान मुलांसाठी कृष्णाच्या रंजक गोष्टीची रंगबिरंगी पुस्तकेही मिळतात. सुगंधी उत्पादने, इस्कॉनच्या स्वतःच्या ब्रँडच्या नैसर्गिक औषधी वनस्पतीपासून बनवलेल्या गोलोका, उदबत्त्या, अत्तर आणि धूप यातून मिळणारा नफा चॅरिटीसाठीच वापरला जातो. मिठाई आणि प्रसादाचा काउंटर. खरेदी करताना इथले प्रसिद्ध शुद्ध गाईच्या तुपातले लाडू, म्हैसूर पाक आणि पेढे घरच्यांसाठी न्यायला मात्र विसरू नका. दर्शनासोबतच इस्कॉन मंदिराच्या आत शॉपिंगसाठी खूप सुंदर असा बाजार आहे. इथे तुम्ही घरासाठी किंवा मित्रांना गिफ्ट देण्यासाठी सुंदर, आकर्षक कृष्णमूर्ती, तुळशीची माळ, गोलोका उदबत्त्या आणि मुख्य म्हणजे इथली प्रसिद्ध मिठाई खरेदी करू शकता. तर सुंदर आणि मन प्रसन्न करणाऱ्या मंदिराला भेट देऊन आम्हाला खूप छान वाटले आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. आपण भेटत राहूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बाय.